Hello everyone, welcome to our Research English. So students, in this video we will be seeing 10th standard semi English poem Basket Full of Moonlight. So मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 10th स्टँडर्ड इंग्लिश सब्जेक्टमधील पोयम बास्केट फुल ऑफ मूनलाइट हे बघणार आहोत. मित्रांनो, या पोयममध्ये एक छोटासा मुलगा आहे आणि तो चंद्राला उद्देशून काहीतरी रिक्वेस्ट करत आहे. आणि तो काय रिक्वेस्ट करत आहे आणि किती इनोसंटली तो आपलं म्हणणं चंद्राकडे मागतोय हे आपल्याला या पोयममध्ये बघायचं आहे. तर पोयमला सुरुवात करूया आपण. ओ मून गिव मी मूनलाइट, बास्केट फुल और 2 baskets फुल विथ सीड्स ऑफ मूनलाइट. तो छोटा मुलगा चंद्राला म्हणतो की ओ मून, हे चंद्रा, गिव मी मूनलाइट, मला तुझा चंद्रप्रकाश दे. तो चंद्राला त्याचा चंद्रप्रकाश मागतो आहे. बास्केट फुल और 2 baskets फुल, आणि त्याला किती हवा आहे? 1 बास्केट भरून किंवा 2 बास्केट भरून इतकाच त्याला तो चंद्रप्रकाश हवा आहे. विथ सीड्स ऑफ मूनलाइट, आणि त्याला मूनलाइट म्हणजे चंद्रप्रकाशाच्या काही सीड्स म्हणजे बियासुद्धा हव्या आहेत. म्हणजे तो मुलगा, तुम्हाला पहिल्या संजामध्ये आपल्याला विचित्र वाटते ही मागणी, ही रिक्वेस्ट, की तो चंद्राला काय मागतो आहे? तो त्याला चंद्रप्रकाश आणि चंद्राच्या प्रकाशाच्या सीड्स म्हणजे बिया हे तो चंद्राकडे मागतो आहे. From the city to my village, on the sides of the path, I want to sow many small moons of light. आणि पुढे तो म्हणतो की फ्रॉम द सिटी टू माय विलेज, शहरापासून तर माझ्या गावापर्यंत, ऑन द साइड्स ऑफ द पाथ, पाथ म्हणजे काय? रूट, रस्ता, रस्त्याच्या दोन्हीही कडेला, शहरापासून तर गावापर्यंत रस्त्याच्या दोन्ही कडेला, आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल मून्स ऑफ लाईट, मला खूप सारे मेनी स्मॉल मून्स, छोटे छोटे चंद्र, सो म्हणजे पेरायचे आहेत. म्हणजे तो मुलगा काय म्हणतो की सिटीपासून विलेजपर्यंत रस्त्याच्या दोन्ही कडेला मला छोटे छोटे चंद्र पेरायचे आहेत. मग तो अशा प्रकारे अशी विचित्र मागणी काय करतो आहे? तर त्याचं कारण आपल्याला जे आहे ते पुढे समजते. द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क, इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक ॲज माय विलेज इज क्वाईट फार. तो म्हणतो की आमचं संपूर्ण गावातले संपूर्ण लोक गोज टू द सिटी, शहरामध्ये जातात. कशाला जातात? डेली टू वर्क, म्हणजे गावातील सर्व लोक जे आहेत ते रोज शहरामध्ये कामानिमित्त जातात. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक, आणि जेव्हा ते परतत असतात कामावरून, तेव्हा अंधार होऊन जातो, म्हणजे उशीर होतो त्यांना. ॲज माय विलेज इज क्वाईट फार, कारण तो म्हणतो की माझं जे गाव आहे ते थोडं दूर आहे, शहरापासून माझं गाव दूर आहे. गावातले सर्व लोक कामानिमित्त शहरात जातात, आणि जेव्हा ते परतत असतात तेव्हा रस्त्यावर पूर्ण अंधार होऊन जातो. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन. तो म्हणतो की रस्ता कसा आहे? खूप टफ आहे, कठीण आहे. रस्तासुद्धा, जो रस्ता आहे गावापासून शहरापर्यंतचा, तो तेवढा सोपी नाही. त्या रस्त्याने खूप सारे स्नेक्स आणि स्कॉर्पियन्स आहेत, म्हणजे खूप सारे साप आणि विंचू त्या रस्त्यावर पसरलेले आहेत. अतिशय कठीण असा तो रस्ता आहे. नायदर बस नॉर कार्ट प्लाईज, आणि त्या रस्त्याने एकही बस किंवा कार्ट म्हणजे गाडी जी आहे ती चालत नाही. प्लाईज म्हणजे काय? तर ट्रॅव्हल रेग्युलरली ओव्हर अ रूट, की रस्त्याने ये जा करणे. तर तो रस्ता एवढा कठीण आहे की त्या रस्त्याने संपूर्णपणे साप आणि विंचू पसरलेले आहेत, आणि एक बस किंवा एखादी गाडीसुद्धा त्या रस्त्याने जात नाही. वेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप, आणि जेव्हा माझे वडील घरी येतात तेव्हा मी झोपी गेलेलो असतो. म्हणजे त्याचे वडीलसुद्धा, हा जो मुलगा आहे त्याचे वडीलसुद्धा रोज सकाळी कामानिमित्त शहराला जातात, आणि जेव्हा परतत असतात तेव्हा त्यांना अंधार होऊन जातो. आणि जेव्हा ते घरी पोहोचतात, कारण गाव थोडं शहरापासून लांब आहे त्यामुळे त्यांना उशीर होतो, आणि तेव्हा हा जो मुलगा आहे वडील घरी यायच्या आधीच झोपी गेलेला असतो. अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग वाईल आय एम स्लीपिंग, आणि सकाळीच जेव्हा तो मूल झोपलेला असतो तेव्हा सकाळीच त्याचे वडील कामावर निघून जातात. म्हणजे एकंदरीत काय की त्याची आणि त्याच्या वडिलांची भेट होत नाही, कारण जेव्हा वडील घरी येतात रात्री तेव्हा हा झोपलेला असतो, आणि सकाळी जेव्हा हा झोपेतच असतो तितक्यात त्याचे वडील कामाला निघून जातात. ओ मून गिव मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाइट ऑन लोन. त्यामुळे पुन्हा एकदा तो म्हणतो की हे मून, हे चंद्रा, गिव मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाइट, एक बास्केट भरून तुझा चंद्रप्रकाश मला दे. पण कसा दे? फुकट मागतोय का? नाही, ऑन लोन, कर्ज म्हणून तुझा एक बास्केट भरून चंद्रप्रकाश मला दे. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली.
आणि तो का मागतो आहे तो चंद्रप्रकाश, तर त्याचं रिझन आपल्याला इथं कळते की तो म्हणतो आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. जो अंधारा रस्ता आहे त्यावर तो रस्ता मला प्रकाशित करायचा आहे. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न अर्ली. जेणेकरून माझे वडील जे आहेत ते लवकर, अर्ली म्हणजे लवकर घरी परतले पाहिजे. त्याला असं वाटते की आपले वडील जे आहे ते कामावरून लवकरात लवकर घरी यावं, आणि त्यामुळे तो चंद्राला त्याचं प्रकाश मागतो, कारण त्याला त्या रस्त्याच्या दोन्ही कडेला चंद्र पेरायचे आहेत आणि रस्ता जो आहे तो प्रकाशित करायचा आहे. आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. तो म्हणतो की मलासुद्धा माझ्या वडिलांकडून फेरी टेल्स म्हणजे परिकथा आणि स्टोरीज म्हणजे कथा ज्या आहेत त्या ऐकायच्या आहेत. म्हणजे त्याला त्याच्या वडिलांसोबत टाईम स्पेंड करायचा आहे, वेळ घालवायचा आहे, आणि बस तेवढी त्याची एक इच्छा आहे. लास्ट स्टांजा बघा. ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट. त्यामुळे पुन्हा एकदा सेम रिक्वेस्ट तो परत चंद्राला करतो. म्हणतो की हे चंद्रा तू मला बास्केट भरून मूनलाईट दे. आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन द साईड्स ऑफ द पाथ. मला रस्त्याच्या दोन्ही कडेला चंद्राच्या बिया ज्या आहेत त्या पेरायच्या आहेत. तर अशा प्रकारे मित्रांनो सुनील शर्मा यांनी लिहिलेली पोएम आहे आणि ट्रान्सलेटेड फ्रॉम डोगरीमधून ही इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करण्यात आलेली आहे. अतिशय सुंदर अशी पोएम आहे की जो छोटा मुलगा आहे त्याची रेमेडी, याचा उपायसुद्धा इतका इनोसंट आहे की त्याला चंद्र रस्त्याच्या दोन्ही कडेला पेरायचा आहे, कारण रात्रीच्या वेळी प्रकाशाचा स्रोत त्याला एकच माहिती आहे, तो म्हणजे चंद्र. कारण त्या गावात आतापर्यंत मॉडर्न अम्युनिटीज ज्या आहेत त्या पोचलेल्या नाहीत, त्यामुळे त्याला इलेक्ट्रिसिटी वगैरे काय हे माहितीच नाही, आणि त्याला फक्त एकच प्रकाशाचा स्रोत रात्रीच्या वेळी माहिती आहे, तो म्हणजे चंद्र. आणि म्हणून तो चंद्राला म्हणतो की तुझा चंद्रप्रकाश मला दे, जेणेकरून मला तो जो कठीण रस्ता आहे तो प्रकाशित करता येईल. आय होप तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे पोएम समजली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.